शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्याचं आत्ता कौतुक केलंय. मागच्या आठवड्यात जेव्हा आवाहन झालं होतं त्यावेळेस पवार कुठेतरी टीका करताना दिसले होते, मात्र आता ते कौतुक करतायत. घेतलेल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं ते बोलतायत. मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्वाचं आहे. यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते. त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे. आणि म्हणूनच पवार साहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार पण नाही. सर, राहुल गांधी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहावरती अपशब्द वापरताना पाहायला मिळते. त्यांनी आज म्हटलं की गद्दार आहेत हे दोघे जण असले. मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये. पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळताना दिसत नाही आहे. अनेक ठिकाणी कुठेतरी कमी पेट्रोल डिझेल देत आहेत. याकडे कशा प्रकारे याला लागूनच काही ठिकाणी खर्च आणि याचा देखील तुटवडा म्हणजे जाणीवपूर्वक दिसतोय किंवा काही ठिकाणी तुटवडा. मी आपल्याला एक सांगू इच्छितो, वारंवार केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा आमच्याकडे आहे, त्याचा सप्लाय देखील योग्य प्रमाणात होतोय. पण विनाकारण जेव्हा पॅनिक तयार होतो आणि पॅनिक तयार झाल्यानंतर आपलं सप्लाय चेन कशी असते, आपली सप्लाय चेन ही ओव्हर द इयर्स ही इव्हॉल्व्ह झालेली सप्लाय चेन असते. त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात, एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं, याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते. आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात, त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते. याचा अर्थ साठा कमी असं नाही आहे. तर अशा प्रकारच्या पॅनिकने, उदाहरणादाखल आपल्याला माहिती आहे की एखाद्या बँकेमध्ये जर लोकांनी एकाच दिवशी पैसे काढणं सुरू केलं तर ती बँक पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांचे पैसे डिप्लॉयड असतात. तशीच परिस्थिती आहे. मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे. पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्रप्शन्स येतील. त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये. अशा पद्धतीनं अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीनं माझी विनंती. सर, विरोधक फूस देत आहे का? एकच मिनिटं फक्त, कारण जयंत पाटील सर गंभीर आरोप करतात नागपूरवरतून. त्यांचं म्हणणं आहे की सर, नागपूरमध्ये पोलिसांना डिझेलच नव्हतं म्हणून एका गुन्ह्यामध्ये शोध घेता आला नाहीये, आणि ते बोलतात की आता डबल इंजिन सरकारमधलं तेल संपलंय का? असं आहे, कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही. सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसाने अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली. पेट्रोल डीजल को लेकर सर मौजूदा स्थिति क्या है राज्य में? लोगों के बीच में जो पैनिक क्रिएट हो रहा है उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, पेट्रोल डीजल की जो आपूर्ति है जी, जितनी मात्रा में चाहिए उतनी मात्रा में वो आपूर्ति महाराष्ट्र को उपलब्ध हो रही है. केवल अफवाहों के कारण जो पैनिक तैयार होता है उससे सप्लाई चेन डिसरप्ट होती है, क्योंकि वर्षों के अनुभव से सप्लाई चेन तैयार होती है. जो हम लोग स्टोरेजेस तैयार करते हैं वो भी वर्षों के अनुभव से करते हैं. एक तालुके में कितना पेट्रोल लगता है, कितना डीजल लगता है, इसके आधार पर ही वहां पर स्टोरेज की व्यवस्था होती है. और अचानक अफवाहों पर विश्वास रख के लोग जब लाइन लगाकर आवश्यकता से ज्यादा पेट्रोल डीजल भरना चालू करते हैं और पेट्रोल डीजल को अपने आप पर स्टॉक करना चालू करते हैं, ऐसे समय फिर ये सप्लाई चेन डिस्टर्ब होती है और इससे आपूर्ति में कमी तैयार होती है. जैसे अगर एक ही समय किसी बैंक से सारे लोग पैसे निकालने का प्रयास करें तो उस बैंक के पास उतनी लिक्विडिटी हो नहीं सकती, क्योंकि बैंक लिक्विडिटी ओवर द इयर्स हर महीने में, हर दिन में कितनी लगती है उसके आधार पर ही रखती है. इसी प्रकार से मुझे ये लगता है कि पैनिक करने की आवश्यकता नहीं है. ये जरूर है
कि हम लोगों को ग्लोबल परिस्थिति को, वैश्विक परिस्थिति को देखकर अपने पेट्रोल डीजल के उपयोग पर कुछ बंधन लाने की आवश्यकता है, उसका ऑप्टिमल इस्तेमाल करने की आवश्यकता है। लेकिन हमारे प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से सप्लाई चेन को यहाँ पर एक प्रकार से हमारे लिए रेगुलेट करके रखा है, हमारे लिए उस सप्लाई चेन को कहीं पर भी उसमें डिसरप्शन न हो, इस प्रकार की व्यवस्था की है, हम बहुत ज्यादा उनका आभार व्यक्त करते हैं। सर, प्रधानमंत्री